प्रथम नाणेफेक जिंकतोय राजाराम मौर्य तळवडे संघ आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय हा देखील स्वीकारला गेला आहे. गोलंदाजीचा विचार करायला गेला तर गोलंदाजी मार्गवर निखिल गावडे सज्ज असेल. वैयक्तिक पहिलं संघातर्फ पहिलं आणि पहिल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन सामना करण्यासाठी सलामी जोडी भिनीची जोडी ही देखील मैदानाच्या दिशेनं ए स्पोर्ट्स आरवली संघाकडून पीटर आणि रॉयझन. स्ट्रायकिंग एंडला डावकऱ्यातच फलंदाज पीटर सज्ज होतोय. न स्ट्रायकिंग एंडला रॉयझन सज्ज असेल. पाच षटकांचा सामना, चार गोलंदाज देखील अनिवार्य. पहिलं षटक हे अनिवार्य पॉवर प्लेचं षटक असेल. फक्त दोन क्षेत्ररक्षक हे देखील 38 सर्कलच्या बाहेर दिसतील. पहिला चेंडू सुंदर फटका पीटरच्या बॅटमधून क्षेत्ररक्षक बराच दूर. तोपर्यंत चेंडू जाईल सीमारेखा पार, चौकार. पहिल्या चेंडूत सुंदर फटका, चेंडू चाललाय सीमारेखा पार, चौकार. सुंदर फटका मैदानाच्या दिशेनं डावकऱ्याचा फलंदाज पिटऱ्याच्या बॅटमधून देखील पाहायला मिळालाय. या दरम्यान हलक्या हाताने घेऊन काढतोय क्षेत्ररक्षक मैदानाच्या दिशेनं अक्षय गाठवा. थोडासा बेट जात आहे, त्यानंतरचं बॅकअप आहे देखील सुंदर. बहुधा एकेरी धावेची पावलं दुहेरी धावेकडे वळवली गेली. 2 धावा हे देखील पूर्ण केल्या जात आहेत. दुहेरी धावेनिशी तब्बल 6 धावा धावफलकावरती. 2 चेंडूचा खेळ झालाय समाप्त आणि 2 चेंडू दरम्यान तब्बल 6 धावा खर्च करणारी गोलंदाजी ते निखिल गावडे या नावाच्या गोलंदाजाकडून. या दरम्यानचा सुंदर फटका, बहुधा प्रयत्न हे देखील सुंदर झालंय. क्षेत्ररक्षक अक्षय याच्याकडून रनआउटची संधी. तिसऱ्या पंचाची दाद देखील घेतली जाते. OUT आउट. मैदानाच्या दिशेनं तो वन डाऊनचा बॅटर सागर सज्ज असेल. उलटा प्रकारचा चेंडू हलक्या हाताने घेऊन काढतोय. एक धाव देखील पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल पण एकेरी धावेनिशी समाधान. सुंदर क्षेत्ररक्षण मैदानाच्या दिशेनं पाहायला मिळतंय. एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती त्या तब्बल 7 धावा धावफलकावर. खेळ समाप्त झालाय खरा तो तब्बल पहिल्या षटकातील तो तब्बल 4 चेंडूंचा. पहिलं षटक प्रगतीपथावर. पहिल्या षटकातील सांगता करणारे चेंडू. 2 चेंडूंचा खेळ असेल बाकी. या दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता ही देखील मैदानाच्या दिशेने होतीये. निर्धाव चेंडूची गणना ही देखील मैदानाच्या दिशेनं झाली आहे. खेळ समाप्त झालाय खरा. 5 चेंडूंचा 7 धावा धावफलकावर. 1 टू गो. एका चेंडूचा खेळ असेल बाकी. या दरम्यानचा सुंदर फटका, क्षेत्ररक्षक बराच दूर मैदानाच्या दिशेनं. तोपर्यंत चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमारेखा पार, चौकार.
तर दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू पंचांचा इशारा कॉमेंटर बॉक्स जवळ बॅटिंग चॉईस पॉवर प्ले षटकाचं गोलंदाजीचा विचार करायला गेला तर सौरभ सज्ज असेल गोलंदाजी मार्गवर दुसरा षटक हाताळण्यासाठी. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू हा देखील पाहावयास मिळेल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज यावेळी मैदानाच्या दिशेनं सज्ज होतोय. तो छोटा पॅकेज बडा धमाका पीटर यावेळी सज्ज असेल पुढील चेंडूचा मारा करण्यासाठी. सलामीला आलेला फलंदाज अजूनही मैदानाच्या दिशेनं सज्ज असेल तो पीटर. तर नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज वन डाऊनचा बॅटर सागर सज्ज होतोय. पहिला चेंडू पंचांचा इशारा खराब चेंडूचा येतोय. पंचांचे दोन्ही हात समांतर अतिरिक्त धावेनिशी नटलेला चेंडू हा देखील मैदानाच्या दिशेनं पाहावयास मिळालाय. अतिरिक्त धावेनिशी संघाची धावसंख्या धाव फलकावरती पाहावयास मिळतील ते तब्बल 12 धावा. या दरम्यान मारण्याचा होता प्रयत्न बहुधा एक धाव देखील पूर्ण केली जाते. एकेरी धावेनिशी समाधान. एकेरी धावेनिशी तब्बल 13 धावा. संघाची धावसंख्या ती 13 धावा. या दरम्यानचा चेंडू पंचांचे दोन्ही हात समांतर. पंच हे देखील दोन्ही हात समांतर करून अतिरिक्त धावेचे कोण दर्शवत आहेत. अतिरिक्त धावेनिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहावयास मिळतील ते तब्बल 14 धावा धावफलकावर. या दरम्यानचा सुंदर फटका मैदानाच्या दिशेनं क्षेत्ररक्षक बराच दूर मैदानाच्या दिशेनं निखिल गावडे मेगा स्क्रीनवर दिसून येतोय. बहुधा एक धाव देखील पूर्ण. एकेरी धावेनिशी समाधान म्हणावं लागेल. एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहावयास मिळतील ते तब्बल 15 धावा धावफलकावर. दुसरं षटक देखील प्रगतीपथावर असताना सौरभ नावाचा गोलंदाज सज्ज होतोय राजाराम ओरियस तळवडे संघाकडून. या दरम्यानचा सुंदर फटका पिटराच्या बॅटमधून क्षेत्ररक्षक मैदानाच्या दिशेनं लतेश साळगावकर मेगा स्क्रीनवर दिसून आलाय. बहुधा एक धाव पूर्ण केली जाते. एकेरी धावेनिशी समाधान म्हणावं लागेल. एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या सांघिक धावसंख्या धावफलकावरती पाहावयास मिळतील त्या तब्बल 16 धावा. 16 धावा धावफलकावरती हे देखील पाहावयास मिळतील. प्रथम फलंदाजी करताना ए स्पोर्ट्स आरवली संघ. या दरम्यानचा सुंदर फटका क्षेत्ररक्षक मैदानाच्या दिशेनं पाहायला मिळाला. एक धाव देखील पूर्ण केली गेली आहे. एकेरी धावेनिशी समाधान म्हणावं लागेल. एकेरी धावेनिशी संघाच्या धावसंख्येचा विचार करायला गेला तर धावफलकावरती धावा ते तब्बल 17 धावा धावफलकावरती. 17 धावा धावफलकावर हे देखील पाहावयास मिळतील. प्रथम फलंदाजी करताना ए स्पोर्ट्स आरवली संघ. या दरम्यान रिव्हर्स बटन करण्याचा प्रयत्न. रिव्हर्स फटका खेळण्याचा होता प्रयत्न फलंदाज पिटर याचा झालाय. बहुधा निर्धाव चेंडूची सांगता देखील मैदानाच्या दिशेने होतीये. निर्धाव चेंडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये स्कोरिंग काउंटिंगवर गणला जातोय. गोलंदाज सज्ज होतोय तो सौरभ पेटरसाठी. या दरम्यानचा काहीसा फटका फसला गेलाय परंतु क्षेत्ररक्षक थोडासा दूर असेल तो लतेश मेगा स्क्रीनवर दिसून आलाय. एक धाव देखील पूर्ण. एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहावयास मिळतील तर तब्बल 18 धावा. खेळ समाप्त झालाय. करा 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 12 चेंडूंचा संघाची धावसंख्या 18 धावा. 18 धावा धावफलकावर. या स्पर्धेदरम्यान जो पहिलो सेमीफायनलचा सामना मैदानाच्या दिशेने ए स्पोर्ट्स आरवली विरुद्ध राजाराम ओरियस तळवडे संघादरम्यान
पहिलो चेंडू या दरम्यान सुंदर फटको मैदानाच्या दिशेने क्षेत्ररक्षक बघू मिळालो. अक्षय घाटवळ मेगा स्क्रीनवर दिसून येतात. सुंदर क्षेत्ररक्षण मैदानाच्या दिशेने बघू मिळतं. अक्षय याचा प्रत्येक फेक करेपर्यंत एक धाव देखील पूर्ण केली गेली. एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या 19 धावा. तिसऱ्या षटकातील पहिलो चेंडू ह्यो एकेरी धावेनिशी गणलो गेलो आमच्या कमेंटर बॉक्स मध्ये स्कोरिंग काउंटिंगवर. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज मैदानाच्या दिशेने वन डाऊनचो बॅटर तो सागर यावेळी सज्ज असतात. पुढील चेंडूचो मारो करण्यासाठी गोलंदाजी मार्गवर साहिल. या दरम्यानचो सुंदर चेंडू वेगवान पद्धतीचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढता फक्त चेंडू दिशा दाखवण्यात दिली. एक धाव देखील सहजरित्या पूर्ण केली गेली आणि या एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती बघू मिळतली ती तब्बल 20 धावा धावफलकावरती. दोन चेंडूंचा खेळ झालो समाप्त. दोन चेंडू दरम्यान 2 धावा खर्च करणारी गोलंदाजी ती साहिल घाटवळ याची. या दरम्यानचो सुंदर चेंडू मैदानाच्या दिशेने क्षेत्ररक्षक मैदानाच्या दिशेने भाऊ मिळतात. तो रोहन लोणे बेगा स्क्रीनवर दिसून येतात. परतीची फेक करेपर्यंत 38 सर्कलचा चेंडू अडवलो गेलो. एक धाव देखील पूर्ण केली गेली आणि या एकेरी धावेनिशी 21 धावा धावफलकावरती 3 चेंडूंचा खेळ झालो समाप्त. या दरम्यान उचलून मारण्याचा होतो प्रयत्न. फलंदाज सागर याचो चेंडू व्हायचो कोणतोही संपर्क होईना नाही. निर्धाव चेंडूची गणना ही देखील मैदानाच्या दिशेने झाली. 4 चेंडूंचा खेळ झालो समाप्त. अंतरिम 2 चेंडूंचा खेळ बाकी असा. गोलंदाजी मार्गवर साहिल घाटवळ सज्ज पुढील चेंडू घेऊन. या दरम्यान बरोच काय चेंडू हवेत फटको फसलो कारंजो उडालो. निखिल याच्या वळ्यात जाऊन चेंडू पडलो. सागर याचा कलाम लागला. सागर एका परताचा लागताना तंबूच्या दिशेने. ए स्पोर्ट्स आरवली संघात दुसरा सागर बॅक टू दी पवेलियन. खेळ समाप्त झालो 5 चेंडूंचो. या दरम्यानचो वेगवान पद्धतीचो चेंडू फैचो कोणतोही संपर्क होईना नाही. निर्धाव चेंडूची गणना ही देखील मैदानाच्या दिशेने झाली. खेळ समाप्त झालो 3 षटकांचो. खेळ समाप्त झालो 18 चेंडूंचो. संघाची धावसंख्या 21 धावा. डीजे स्ट्रायकिंग एंडला सलामी गेलो फलंदाज अजूनही पीटर मैदानाच्या दिशेने सज्ज असा. या दरम्यान उचलू मारण्याचो झालो प्रयत्न. बहुधा पंचांचो इशारो इलो क्लीन बोल्ड. तटक्या पेचून गेलेलो चेंडू खटक्यार बॉट जाग्यार पलटी. पीटर बॅक टू दी
कर्णधार मैदानाच्या दिशेने ए स्पोर्ट्स आरवली संघाचो तो विनय जाधव मैदानाच्या दिशेने सज्ज असतलो. संघाची धावा संख्या 21. 21 धावा धाव फलकावर. नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज भूषण जाधव सज्ज आजा. तर गोलंदाजीचा विचार करू गेला तर देवीदास गोलंदाजी मार्गवर सज्ज. पुढील चेंडू घेऊन या दरम्यानचो सुंदर चेंडू मैदानाच्या दिशेने थोडोसो आवाज इल्लो खरो. बघता बघता पंचांचो इशारो. फलंदाज हो देखील बाद. फलंदाजाक परताचा लाग त्याला तंबूच्या दिशेने. विनय जाधव बॅक टू दी पवेलियन. भूषण हारोलकर स्ट्राइक एंडला सज्ज. या दरम्यान उचलून मारण्याचा झालो प्रयत्न करो. क्षेत्ररक्षक मैदानाच्या दिशेने बघू मिळालो. परतीची फेक करेपर्यंत एक धाव पूर्ण केली गेली. एकेरी धावेनिशी संघाच्या धाव संख्येचा विचार करू गेला तर दुर्यचो डबल गेम. 22 धावा धाव फलकावर. खेळ समाप्त झालो खरो तो तब्बल 3 चेंडूंचो. पुढच्या प्रकारचा चेंडू सुंदर फटको. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. भूषण जाधवान दिले कुठलेले फाव. डीजे टाक पेट. खेळ समाप्त झालो खरो तो 4 चेंडूंचो. हलक्या हातान घेऊन काढता स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवलो गेलो. परतीची फेक करेपर्यंत निर्धाव चेंडू गणलो गेलो. निर्धाव चेंडूची गणना ही देखील मैदानाच्या दिशेने झाली. खेळ समाप्त झालो. चौथ्या षटकातील 5 चेंडूंचो. 1 टू गो. एका चेंडूचो खेळ असत बाकी. या दरम्यान रिव्हर्स हिपचा फटको मैदानाच्या दिशेने. भूषण जाधवच्या बॅट मधून चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेखा पार चौकार. खेळ समाप्त होता 4 षटकांचो. खेळ समाप्त झालो 24 चेंडूंचो. संघाची धाव संख्या धाव फलकावरती 32. 32 धावा. डीजे समाप्त झालो 24 चेंडूंचो. अंतरिमचे 6 चेंडू 6 चेंडूंचो खेळ असतात बाकी. गोलंदाजी मार्गवर साहिल गाटवळ वैयक्तिक दुसरा. संघातर्फ 5वा इनिंगची सांगता करणारा षटक. भैरवी घालणारा षटक घेऊन साहिल गाटवळ. या दरम्यानचो वरोज काय चेंडू हवेत फटको फसलो. बहुधा क्षेत्ररक्षक मैदानाच्या दिशेने. सुंदर प्रयत्न केल्याचा बघूक मिळाला. या दरम्यान बहुधा 2 धावा हे देखील पूर्ण केले गेले. संघाची धाव संख्या धाव फलकावरती 34. 34 धावा. अंतरिम 5 चेंडूंचो खेळ असत बाकी. स्ट्रायकिंग एंडला भूषण आरोलकर पुढील चेंडूचो मारो करण्यासाठी.
पुढल्या प्रकारचा चेंडू सुंदर फटको यावेळी क्षेत्ररक्षक मैदानाच्या दिशेने अक्षय घाटोळे मेगा स्क्रीनवर दिसून येलो. बहुधा एक धाव देखील पूर्ण केली गेली आणि या एकेरी धावेनिशी संघाची धाव संख्या धाव फलकावरती 35 35 धावा. दोन चेंडूंचा खेळ होता समाप्त. साहिल घाटवळ तो विचार करू गेला तर मोठ्या मोठ्या स्पर्धेदरम्यान राजारामावरी तवडे संघाकडून किंवा श्री बांदेश्वर बांधा संघ असंदे मोठ्या मोठ्या स्पर्धेदरम्यान त्या संघाकडून प्रतिनिधित्व करता कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग गोपाळ भट्टाच्या नेतृत्वाखाली तयार झालेलो गोलंदाज. या दरम्यानचा सुंदर फटको बरोच काय चेंडू हवेत असा बहुधा क्षेत्ररक्षक मैदानाच्या दिशेने बघूक मिळता. परतीची फेक करेपर्यंत एक धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा असा प्रयत्न यावेळी पंचांचो इशारो येणं बाकी असत. थर्ड अंपायर कडे पण देखील दाद घेतली जाता. हिट विकेट. नवीन फलंदाज यावेळी मैदानाच्या दिशेने तो स्ट्रायकिंग एंडला सिद्धार्थ नावाचा फलंदाज हे देखील सज्ज असत. पुढील चेंडू तो मारू करण्यासाठी भूषण जाधव याची जागा भरून करण्यासाठी सिद्धार्थ. या दरम्यान तो चेंडू मैदानाच्या दिशेने भाऊ मिळालो. पंचाचो इशारो. तिसऱ्या पंचांची दाद घेतली जाता यावेळी.
फेअर डिलिव्हरी. निर्धाव चेंडूची गणना देखील मैदानाच्या दिशेने होता. खेळ समाप्त झालो करू तो तब्बल 4 चेंडूंचो. या दरम्यान बरोच काय चेंडू हवेत काही फटको फसलो गेलो मैदानाच्या दिशेने. क्षेत्ररक्षक अक्षय गाटवाय मेगा स्क्रीनवर दिसून येतात. कोणतीही चूक करणार नाही. फलंदाजक परतत लागताना तंबूच्या दिशेने. खेळ समाप्त झालो करू तो 5व्या षटकातील 5 चेंडूंचो. संघाची धाबा संख्या 35. देखील मैदानाच्या दिशेने सज्ज असतात. 1 to go. एका चेंडूचा खेळ. बाकी इनिंगची सांगता करणारा चेंडू. भैरवी घालणारा चेंडू. या दरम्यान उचलून मारण्याचा तो प्रयत्न बहुधा निर्धाव. चेंडू षटकाची झाली सांगता. खेळ समाप्त झालो. 5 षटकांचा खेळ समाप्त झालो. 30 चेंडूंचो. संघाची धावा संख्या 35 धावा. सामना जिंकण्यासाठी 36 धाव्यांची आवश्यकता. 36 to win. सामना जिंकण्यासाठी 36 धाव्यांची आवश्यकता असतात. 5 षटकांचा सामनो. 4 गोलंदाज देखील अनिवार्य. मायक्रोफोनवर आता बदल घेऊन जाऊया आमचे सर बादल चौधरी सर यांच्यासह. डीजे बहुमोल असं सहकार्य केलंय ते आमचे सहकारी साई एंटरप्राइजेसचे मालक आदरणीय चरणजी कासकर साहेब यांचं मैदानावर आगमन झालंय. मी विनंती करतो चरणजी कासकर साहेब आपल्या सहकाऱ्यांसमवेत आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हावं आणि या स्पर्धेचा आपण आस्वाद लुटावा. आदरणीय चरणजी कासकर. चरणजी कासकर आपल्याला विनंती आपण वाहन घेऊनच यावं. गाडी घेऊनच आपण यावं. इथे पार्किंगची व्यवस्था ही मान्यवरांच्या गाड्यांच्या पार्किंगची सुद्धा व्यवस्था केली. चरणजी कासकर साई एंटरप्राइजचे मालक. साई एंटरप्राइजेस मालक चरणजी कासकर यांच्या शुभ हस्ते दुसऱ्या सेमीफायनलचे नाणेफेक होईल. बांदेश्वर श्री बांदेश्वर 11 बांदा होडावडा साई 11 वेंगुर्ला या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस का बॉस ठिकाणी उपस्थित राहावं. टॉस फॉर सेकंड सेमीफिनाले. द टॉस बिटवीन द बोथ कॅप्टन. द कॅप्टन बांदेश्वर 11 बांदा होडावडा versus Sai 11 Bengurla. Both the captain, please note, last call for you. Toss time for second semi-finale. धन्यवाद साहिल. दुपारच्या सत्रात पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत या ऐतिहासिक नगरीमध्ये. शिरोडा नगरीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ज्या शिरोड्याच्या भूमीवर महात्मा गांधींनी मिठाचा सत्याग्रह साकारला, ज्या शिरोडा भूमीने वि स खांडेकर यांच्यासारखं साहित्य क्षेत्रातील एक रत्न दिलं. खरं तर वि स खांडेकर यांचा जन्म झाला होता सांगलीमध्ये. मात्र 1920 साली त्यांची नेमणूक झाली शिरोड्याच्या प्राथमिक शाळेमध्ये आणि 1920 ते 1938 अशी जवळपास 18 वर्ष त्यांनी शिरोडा नगरीमध्ये विद्यार्थी घडवण्याचं कार्य केलं आणि तेच करताना त्यांनी आपलं लिखाणसुद्धा चालू ठेवलं होतं. याच लिखाणाच्या माध्यमातून मराठी साहित्य क्षेत्रातील ज्ञानपीठाचा ज्ञानपीठ हा देशपातळीवरील सर्वोच्च बहुमान ज्यांनी
मराठी साहित्यिक म्हणून पहिल्यांदा मिळवला ते नाव म्हणजे वि स खांडेकर. त्या वि स खांडेकर यांच्या कर्मभूमीमधून शिरोडा नगरीमधून आपलं सर्वांचं मी बादल चौधरी करतोय मनपूर्वक स्वागत. जाऊया मैदानावर. कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग गोपाळ भटा सायकर यांच्या दिशेने दिसतलो आणि बॉलिंग मार्कवर असतलो ए अरवलीश्वर संघाचो विनय. विजयाचं लक्ष 30 चेंडू आणि 36 धावा. मॅन्डेटरी पॉवर प्ले पहिली ओव्हर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये 9 खेळाडू, फक्त 2 खेळाडू डीपमध्ये, एक लॉंग ऑफवर थोडंसं फाईन, एक लॉंग ऑन थोडंसं वाईड आणि पहिल्या चेंडूवर स्वीपचा फटको. शॉर्ट मिड विकेट, चेंडूच्या खाली विकेटचा पतन. गोपाळ भटा बॅक टू द पॅव्हिलियन. पहिली विकेट. असा वाटा होता गोपाळ भटाच्या नेतृत्वाखाली राजाराम मोरे अस्तवडे शिरोडा हे संघ अगदी सहज पाठलाग करीत. सामन्याच्या पहिल्या चेंडूवर सगळ्यात जास्त चौकार मारणारा जिल्हा स्तरावरचा खेळाडू म्हणजे गोपाळ भटा. पहिल्या चेंडूवर बाद. हॉटेल अरवलीश्वर संघाकडून कडून बक्षिसा. विनय जाधव, तू जेवढे विकेट घेतलंस त्या प्रत्येक विकेटसाठी तुका 500 रुपयांचा बक्षीस आणि त्या 500 रुपयाचा पहिलो लाभार्थी पहिल्या चेंडूवर ठरलो तो विनय. गोपाळ भटाची प्राइज विकेट आणि या संपूर्ण मॅच मध्ये विनय तू जेवढे विकेट घेशील त्या प्रत्येक विकेटसाठी हॉटेल अरवलीश्वर कडून तुका प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचा बक्षीस. नवीन फलंदाज सौरभ साळगावकर 1 डाऊन या पोझिशनवर. पहिल्या चेंडूवर आडवी बॅट, क्रॉस बॅटेड, पुलचो फटको, डीप मिड विकेटच्या रिचेन. एक धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न होतो, फक्त 1 रनवर समाधान. 1-0 या नाजूक अवस्थेतून भारतीय संघाक जवळपास 28 वेळा ज्यांनी बाहेर काढला त्या खेळाडूचं नाव होतं द वॉल ऑफ इंडियन क्रिकेट, अर्थात राहुल द्रविड. आणि त्याच नंबर 3च्या महत्वाच्या पोझिशनवर फलंदाजीसाठी सौरभ साळगावकर. 36 धावसंख्येचा पाठलाग. मॅन्डेटरी पॉवर प्ले, सलामीची जोडी. लतेश साळगावकरची बॅट आजच्या दिवसात शांत होती. यापूर्वीच्या मॅचमध्ये लतेशला बरसताना आपण बघितलो. त्या लतेशवर आता जबाबदारी. हो ब्लॉक हॉलचं चेंडू, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र, वायू अस्त्र, अग्नि अस्त्र ज्याका म्हटला जाता तो यॉर्कर. अमिताभ बच्चन सरांका कॉमेंट्री करताना कधी तुम्ही बघूक नशात, पण एका चित्रपटात अमिताभ बच्चन सर कॉमेंटेटरच्या भूमिकेत होते आणि त्या चित्रपटाचा त्यांचा सुप्रसिद्ध वाक्य असा, जिसका कोई नहीं होता उसका यॉर्कर होता है. तो यॉर्कर, सटीक यॉर्कर विनय सावंतकडून. विनय, तुझ्या प्रत्येक विकेटसाठी हॉटेल अरवलीश्वर कडून 500 रुपयांचं बक्षीस. अजून एकदा आडवी बॅटचा प्रयत्न होतो. लतेश साळगावकर एक मोठा अनुभव त्याच्यापाशी असा. डीप मिड विकेट खुला असा आणि त्यामुळे लतेशचा इरादा होतो या बाजून चेंडू टोलवण्याचो. लॉंग ऑन थोडसो वाईड असा, मिड ऑनच्या रिचेन सरकलेलो. लॉंग ऑफ मात्र थोडंसं फाईन असा, थेट बॅटरच्या व्ही मध्ये. विनयचं पुढचं बॉल. 500 रुपये आतापर्यंत मानकरी ठरलो विनय. गती परिवर्तन, ऑन द राईस, चेंडू खेळण्याचा प्रयत्न, विकेटचा पतन कव्हर क्षेत्रामध्ये आणि परत एकदा 500 रुपयांचा मानकरी हॉटेल अरवलीश्वर कडून. माझी बघतोय रिक्षावाला. म्हणजे पूर्वीच्या काळी काय होता, रिक्षा मीटरवर जर घेतली आणि जर ती वेटिंगला लावली तर भाडा खूप वाढा. त्यामुळे जे कोण रिक्षात बसलेले असायची त्यांना घाई असायची, कधी एकदा काम पुरा करतो आणि कधी एकदा रिक्षा सोडतो. या पहिल्या 2 बॅटरांचा जणू काय असाच झालेला. गोपाळ भटा वेटिंगवर ठेवलेली रिक्षा भाडा वाढात या इराद्यान पहिल्या चेंडूवर चौकार मारण्याचा असफल प्रयत्न आणि त्यानंतर लतेश साळगावकर फुलटॉस चेंडूवर कव्हर्समध्ये झालो झेलबाद. विनय जाधवच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये अरवलीश्वर हॉटेलकडून आणि 2 वेळा त्यांनी या 500 रुपयांचा लाभार्थी ठरण्याचा बहुमान मिळवलो.
पुढच्या मॅचसाठी साईश 11 वेंगुर्ला संघान जिंकलेलो टॉस दुसऱ्या सेमीफिनालेसाठी डिसिजन पेंडिंग असा. बघूया काय असतलो डिसिजन. दुसरी सेमीफायनल अगदी थोड्याच वेळात तुमच्या भेटीसाठी येतली. लोकशाहीचा चौथा स्तंभ अर्थात पत्रकारिता आणि पत्रकार दीपेश परब मैदानावर उपस्थित असतात. दीपेश तुमका विनंती या मान्यवर कक्षात तुमचं स्वागत केला. रोहन लोणेचो स्वीपचो फटको सीमारेषा पार. शिवसेना पुरस्कृत सिद्धेश भाई परब मित्र मंडळ चौकार. तरलो 2 गड्यांच्या मोबदल्यात 5 रन्सावर. पंचांचो विचारो बॅटर चॉईस पॉवर प्ले. फक्त 3 खेळाडू सीमारेषेवर दिसतले. त्यापैकी एक खेळाडू आरवली संघाचो पॉकेट साईज डायनामाइट पीटर लॉंगॉपवर नंबर 4 ची जर्सी. लॉंगॉनवर एक खेळाडू डीप मिड विकेटच्या दिशेने एक खेळाडू आणि जमलेली जोडी यावेळी मैदानावर सौरभ साळगावकर आणि रोहन लोणे. 2 बाद 5 ही धावसंख्या. अजूनही 31 धावांची गरज. 24 चेंडू शिल्लक. नंबर 19 ची जर्सी सिद्धार्थ बॉलिंग मार्कवर. आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप. बॅटर पासून बरोच लांब ठेवणारो आणि लांब राहणारो हे चेंडू. टप्प पडल्यानंतर चेंडू थोडंसं स्विंग आणि कट झालं बाहेरच्या बाजून. उरलेला काम विकेट किपरने केला पूर्ण. सौरभ साळगावकर अजूनही स्ट्रगल चालू असा मैदानावर. आतापर्यंत 2 बॉल सौरभ खेळलो. फक्त 1 रन सौरभच्या नावे जमा. लोअर फुल टॉस. थोडीशी फ्लाईट दिली होती. शेवटच्या क्षणी चेंडू थोडंसं खाली आडवी बॅट करून मारलो फटको मिड विकेटच्या दिशेन. संधी होती धावचीतची. जर ही फेक स्ट्रायकर यांच्या दिशेन झाली असती तर या जागी विकेट तुमका नक्की बघूक मिळालो असतो. पण थ्रो झालो नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन. रोहन लोणे आपल्या 6 फूट उंचीचो आणि 4.5 फुटाच्या पायांचो सुयोग्य वापर करत नॉन स्ट्रायकर एंड क्रीज मध्ये दाखल झालो. थ्रो बरोच चुकलं. जखम मांडियेक आणि मलाम शेंडियेक या मालवणी म्हणीची आठवण करून देणारा थ्रो होतो. 2 धावेनिशी धावसंख्या 7 रन्सावर. सौरभ साळगावकर रोहन लोणे थोडीशी खबरदारी घेऊची लागतली. बॅटची कट घेऊन चेंडू पहिल्या स्लिप मध्ये जाताना विकेट किपिंग अतिशय दर्जेदार. 3ऱ्या विकेटचा पतन. 7 धावा. 7 फॉर 3. सगळे जमलो आणि आपण सगळे असो राही क्रिकेटचे. 36 धावांचा पाठलाग या पहिल्या सेमीफिनालेमध्ये. आणि त्याचा पाठलाग करताना राजाराम वॉरियर्स एवढा संघ थोडंसं अडचणीत असा करो. पण राजाराम वॉरियर संघाकडे इतके फलंदाज असत. नंबर 11 पर्यंत बॅटर या टीमकडे. आणि त्यामुळे सुद्धा विकेट गेले तरी जास्त चिंता नसता. पण बऱ्याच वेळा पहिले 3 खेळाडू बाद झाल्यानंतर मात्र ट्रेनच्या डब्यांपर्यंत सारखी रांग बऱ्याच वेळा दिसता. त्यामुळे थोडीशी चिंतेची बाब जरूर असतली. 7 धावफलक 3 गड्यांच्या मोबदल्यात दाजी धुरत स्ट्रायकर एंडवर. दाजी धुरत इल्या इनसाइड आउट फटको कव्हर सीमारेषेच्या दिशेन. फिल्डरला बीट करून चेंडू सीमारेषा पार. शिवसेना पुरस्कृत सिद्धेश भाई परब मित्र मंडळ चौकार.
काही निवडक खेळाडू जे माझ्या खास आवडीचे आणि त्यामध्ये दाजी धुरत ह्या नाव सुद्धा समाविष्ट असं, कारण मैदानावर आणि मैदानाच्या बाहेर सुद्धा आपल्या संघासाठी बऱ्याच वेळा 100% योगदान देणारे हो खेळाडू. 11 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात 36 पाठलाग. सिद्धार्थ बॉलिंग मार्कवर. दाजीन सुद्धा संधी दिली होती कव्हर क्षेत्रामध्ये झेल टिपण्याची. क्षेत्ररक्षकान उडी सुद्धा घेतलेली, पण शेवटच्या क्षणी या क्षेत्ररक्षकाक बीट करून जाणार हो चौकार. परत एकदा इनसाइड आउट कव्हरच्या दिशेने नो मॅन्स लँड, आणि यावेळी पीटर कडसून झालेली चूक आणि चुकीला माफी नाही. अजून एक सिद्धेश भाई परब मित्रमंडळ चौकार. टोटल 15. परत एकदा स्वीप करण्याचा असफल प्रयत्न. सबमरीन डिलिव्हरी भूमिगत चेंडू भुईसपाट जाणारो या चेंडूचा प्रवास झाला समाप्त विनय जाधवच्या हातामध्ये. 2 षटकांची झाली सांगता आणि 2 ओव्हरीच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावली 15 रन्सावर. 36 रन्सांचं पाठलाग 5 ओव्हरीमध्ये करूचो. 30 बॉलमध्ये करूचे होते 36 आणि पहिल्या 12 बॉलमध्ये झाले 15. उरले 18 बॉल आणि उरलेल्या 18 बॉलमध्ये 21 धावांची गरज. इक्वेशन रिक्वायर्ड 21 फ्रॉम 18. ज्या शिरोड्याची ओळख महात्मा गांधींचं सत्याग्रह आणि त्याचबरोबर वि स खांडेकर यांचं साहित्य, ययाती ही त्यांची एक खूप गाजलेली कादंबरी. ज्या कादंबरीक महाराष्ट्र शासनाचो साहित्य अकादमीचो पुरस्कार मिळालो, त्याचप्रमाणे ज्ञानपीठ सुद्धा याच कादंबरीक मिळाला. शिवाजी विद्यापीठान डॉक्टरेट सुद्धा वि स खांडेकर यांना दिली. या सगळं मी सांगतोय कारण शिरोड्यामधल्या सुद्धा बऱ्याच जणांना माहिती नसतात. शिरोड्याच्या हायस्कुलात कधीतरी जावा, वि स खांडेकर यांच्या नावान एक खास म्युझियम तिथे उभारलेला असा. वि स खांडेकर यांच्या 16 कादंबरींवर आधारित, 6 नाटकांवर आधारित अनेक भाषांमध्ये चित्रपट तयार झाले, मालिका तयार झाली. त्याची पोस्टर थैसर लावलेली असत, पुस्तका थैसर ठेवलेली असत. कधीतरी या दालनाक भेट द्या, तुमच्या मुलांका दाखवा की आपला शिरोडा साहित्य क्षेत्रामध्ये किती समृद्ध होता. वि स खांडेकर शाळा संपल्यानंतर समुद्र किनारी एका विशिष्ट जागेवर जाऊन बसायचे आणि त्या जागेवर जाऊन ते लिखाण करायचे आणि ती जागा वि स खांडेकरांची खुर्ची या नावान प्रसिद्ध असा. ती जागा सुद्धा आपल्या तरुण पिढीक आणि मुलांका जरूर दाखवा. जाऊया मैदानावर. 2 ओव्हरीत सरले आणि रन झाले 15. 36 पाठलाग, रवले 18 बॉल, 21 ची गरज. विनय, तुझ्या प्रत्येक विकेटसाठी आरवलीश्वर हॉटेलकडसून 500 रुपयांचा बक्षीस आणि पहिल्या ओव्हरीत तू 1000चा मानकरी झालेलो. आरवली संघ जर जिंकलो तर तुषार रगजी यांच्याकडून 500 रुपये आणि विशाल गावडे आणि सागर वस्त यांच्याकडून 2000 रुपये जर आरवली संघान यो सामना जिंकलो तर. क्षेत्ररक्षणात थोडंसं बदल, क्षेत्ररक्षणाची मर्यादा थोडीशी कमी झाली. सर्कलच्या पहिलाडी तुमका 5 खेळाडू दिसले. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड ऑन, मिड विकेट. फाईन स्वीप, डीप फाईन लेगच्या दिशेन. बघता बघता चेंडू सीमारेषा पार. शिवसेना पुरस्कृत सिद्धेश भाई परब मित्रमंडळ चौकार. डीजे ब्रावोचा चॅम्पियन कोण होतो या स्पर्धेचा चॅम्पियन. थोड्या वेळान गाण्याकडे परत जाऊया. चौकारानिशी धावसंख्या 19 रन्सावर 19 for 2. 36 पाठलाग.
इनसाइड आउट कव्हर सीमारेषेच्या दिशेन बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार सलग दुसरो शिवसेना पुरस्कृत सिद्धेश भाई मित्रमंडळ चौकार. या चौकारांशी धावसंख्या 23. स्विच बॉल रिव्हर्स हुक डीप फाईन लेग सीमारेषेच्या पैलाडी ही चौकारांची हॅट्रिक पूर्ण. रोहन लोणे ऑन फायर. जरा जपून दांडा धर आणि रोहन लोणेन तो दांडो अगदी जपान धरलं पण या चेंडूवर दांडी दांडी आणि दांडी सगळाच गोल. फर्निचर डिस्ट्रॉय. पण बाद होण्यापूर्वी सगळी जबाबदारी रोहनने अगदी चोख पार पाडली. 36 पाठलाग करताना 4 चेंडूत सलग 4 चौकार. रोहन लोणेसाठी एकदा टाळी वाजवूया. 16 या धावसंख्येवर तंबूत परतलो रोहन. आणि रोहन तुझ्या या सलग 4 चौकारांसाठी हॉटेल आरवलीश्वर कडून 500 रुपयांचं बक्षीस. आरवली संघ जर सामना जिंकलो तर तुषार रगजे यांच्याकडून 500 रुपये आणि विशाल गावडे सागर वस्ता यांच्याकडून 2000 रुपये. धावसंख्या स्थिरावली 27 रन्सावर. फक्त 9 धावांची गरज. 9 धावा. या दरम्यान विनय जाधव परत एकदा ठरलो 500 रुपयांचा मानकरी. या मॅच मध्ये विनय तू जेवढे विकेट घेतलस प्रत्येक विकेटसाठी हॉटेल आरवलीश्वर कडून 500 रुपयांचा बक्षीस. पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट, या ओव्हरीमध्ये 1 विकेट. आतापर्यंत विनय जाधव ठरलो 1500 रुपयांचा लाभार्थी. तोच विनय या पूर्ण मॅच मधली स्पेल मधले शेवटचे 2 बॉल बाकी असत विनयचे. अक्षय घाटवळ स्टार अक्षय सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक स्टार खेळाडू. धावचित करण्याची संधी होती. एकेरी धावेनिशी धावसंख्या 28-28. 28 यो धावफलक मैदानावर 36 पाठलाग. फक्त 8 धावांची गरज. आणि राजाराम वॉरियर्स तळवडे या संघाचे आणि विकासजी गावडे संघमालक असत या संघाचे. त्यांचे 2 हुकमी एक्के मैदानावर 2 बाहुबली. सायकर एंडवर दाजी धुरत, नॉन सायकर एंडवर अक्षय घाटवळ. मनगटी फटको फ्लिक ऑफ द रिस्ट जगा म्हटलं जातं. हलक्या हाताचा 1 रन पूर्ण. दुसऱ्या रनसाठी वळलेली पावला 2 धावेनिशी. तिसऱ्या ओव्हरीची झाली सांगता. धावसंख्या स्थिरावली 30 रन्सावर. रवले 12 बॉल. फक्त 6 रन्सांची गरज. विजयाची औपचारिकता जगा म्हटली जाता. या टेनिस क्रिकेट असा मर्यादित 6 षटकांचा किंवा 8 षटकांचा किंवा 5 षटकांचा. पण या 6 ओव्हरीत आणि 8 ओव्हरीत सुद्धा मोठमोठे पराक्रम करणारे काही खेळाडू असत. टेनिस क्रिकेटवर मर्यादित षटकांमध्ये शतक म्हणजे सेंचुरी ठोकणारे काही निवडक खेळाडू. आणि यामध्ये पुनाजी कणगुटकरचं नाव घेतलं जातं. त्याचप्रमाणे रजत कुडाळकर ह्यो पराक्रम त्यांनी 2 वेळा केलो. आणि ह्यो पराक्रम गेल्या वर्षी कर्नाटकाच्या भूमीवर ज्यांनी केलो तो खेळाडू स्ट्रायकर एंडवर असा. एकदा टाळी वाजवूया अक्षय घाटवळसाठी. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या 2 खेळाडूंनी हा पराक्रम केलो. पहिलो म्हणजे अक्षय घाटवळ कर्नाटकात गेल्या वर्षी आणि त्याच वर्षी कुंदे प्रीमियर लीग मध्ये ओरोसच्या पंकज परबने. विनय जाधव 3 विकेट तू घेतल्याबद्दल तुका हॉटेल आरवलीश्वर कडून 500 रुपयांचं बक्षीस. ॲटॉम बॉम्ब लावणारे असं जरा थोडेसे सुरक्षित जागेवर लावा. इतक्या जवळ ॲटॉम बॉम्ब वाजवलात कानात किनकिने इले आणि हार्टबीट कपड्यात गेले. 1 रन्सांची धावसंख्येत बदल. डॉट बॉल होतो, माफ करा, डॉट बॉल होतो म्हणजे अजूनही 6 रन्सांची गरज असा. विनय जाधवने घेतलेले 3 विकेट आणि विनय तुझ्या प्रत्येक विकेटसाठी 500 प्रमाणे 1500 रुपये तुका हॉटेल आरवलीश्वर कडून पुरस्कृत. अक्षय घाटवळचं नाकार मुटको. फाईन लेगच्या कपडावरसून आश्चर्य, नवल की चमत्कार, सामदाम दंड आणि भेद.
शिवसेना पुरस्कृत सिद्धेश भाई परब मित्र मंडळ षटकार आणि दुसऱ्या सेमीफायनलची समाप्ती. राजाराम वॉरियर्स तवडे संघ या मानाच्या अभिमानाच्या आणि स्वाभिमानाच्या स्पर्धेत अंतिम फेरीत दाखल होणारो पहिलो संघ ठरता. अभिनंदन राजाराम वॉरियर्स तवडे. आणि या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल ए स्पोर्ट अरवली संघ तुमचे मनपूर्वक आभार आणि तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देऊन दुसऱ्या सेमीफायनल साठी जाऊया. ज्या दुसऱ्या सेमीफायनल जिंकलेली नाणेफेक साईश 11 वेंगुर्ले संघान आणि दिलेला फलंदाजीचा निमंत्रण बांदेश्वर 11 बांदा